पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. हे 13 नंबरचं झालं. एक्झाम्पल 14. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री d2y/dx² प्लस अंडर रूटमध्ये 1 प्लस dy/dx इज इक्वल टू 0. ओके, 1 प्लस dy/dx इज इक्वल टू 0. या अशा पद्धतीने. चलो काय करणार आता, गिवन लिहून टाका आधी. d2y/dx² इज इक्वल टू प्लस अंडर रूटमध्ये 1 प्लस dy/dx इज इक्वल टू 0. सगळ्यात आधी आपल्याला हा स्क्वेअर रूट काढावा लागेल, त्यामुळे त्याला तिकडे घेऊन जा. हा इकडे आल्यावर मायनस 1 प्लस dy/dx. यालाच आपण असं लिहू शकतो, ही मायनस साईन 1 प्लस dy/dx रेस टू द पॉवर 1/2. आणि आता काय करायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. आता काय करणार आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. साइड्स. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. आता स्क्वेअरिंग केल्यामुळे d2y/dx² त्याचा होणार स्क्वेअर, आणि इकडे मायनस 1 प्लस dy/dx याचा पॉवर आहे 1/2. तर याची स्क्वेअरिंग करायची आपल्याला, याची स्क्वेअरिंग करायची. तर हा तर ॲज इट इज असेल, पण निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि 1 प्लस dy/dx ओनली, कारण दिस 2 टू गेट कॅन्सल. आणि यावरून आपण सहज उत्तर देऊ शकतो. देन व्हॉट इज द ऑर्डर नाव, ऑर्डर इज इक्वल टू 2 आणि डिग्री इज ऑल्सो 2, कारण ऑर्डरची हायेस्ट पॉवर आहे 2. देऊन घ्यायला. पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 15. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन 1 प्लस dy/dx त्याचा क्यूब आणि कंप्लीट रेस टू द पॉवर 5/3 इज इक्वल टू 2 टाइम d2y/dx². d2y/dx². बरोबर आहे एक्झाम्पल. यस. चलो, सगळ्यात आधी तुम्ही आता काय करायचं, चेक करा, घेऊन गोष्टी लिहून घ्या आधी. तर हे बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, क्यूब रूट इथून हटवायचा आहे. हा बघा क्यूब, हा काढायचा आहे. सो टेकिंग किंवा क्यूब रूट घ्या. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, कारण क्यूब रूट काढायचा आहे. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स. मग बघा, लक्ष द्या मग आता. सो 1 प्लस dy/dx त्याचा पॉवर 3 आणि या ठिकाणी आहे 5/3 आणि त्याचा करायचा आपल्याला क्यूब. दॅट इज इक्वल टू इकडे 2 d2y/dx² आणि याचाही करायचा आहे क्यूब. मग इकडे काय होणार, डावीकडे बघा, हा क्यूब गेट कॅन्सल. 1 प्लस म्हणजे क्यूब रूट गेट कॅन्सल.
डी वाय बाय डी एक्स याचा आहे पॉवर 3 आणि पूर्ण ब्रॅकेटचा आहे पॉवर 5. तर त्यामुळे हे 5 त्रिक 15 नाही होणार बरं, पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 5 येतो. आणि इकडे काय होणार आहे बघा, 2चा क्यूब 8 आणि d2y अपॉन dx² याचा पॉवर 3. सो कुठे आहे आपला हायेस्ट डेरिव्हेटिव्ह? हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज द ऑर्डर? इज इक्वल टू 2 आणि व्हॉट अबाउट डिग्री? त्याची पॉवर 3. ऑर्डर टू डिग्री 3. ओके, चलो नोट डाउन कर लो. पुढचं घेऊया. नंबर 16. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री. d2y by dx² is equal to y plus dy by dx raised to the power 3/2. आधी तो 3/2चा 1/2 जो आहे हा 1/2 तो आपल्याला डिलीट करायला लागेल आधी. सो गिवन d2y by dx² is equal to y plus dy by dx 3/2. सो 1/2 जो आहे रूट तो आपल्याला डिलीट करायला पाहिजे म्हणून आपण स्क्वेअरिंग घेऊयात. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. त्यामुळे काय होणार आहे बघा, d2y by dx² त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू y प्लस dy by dx 3/2 आणि त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. ठीक आहे, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. आता पुढे बघा, d2y अपॉन dx² पॉवर 2 y प्लस dy by dx चा पॉवर 3. तर इथून सहजपणे तुम्ही म्हणू शकतात ऑर्डर टू डिग्री 2. ऑर्डर टू डिग्री 2. ओके, एग्जाम्पल नंबर 16. पुढे घेऊया 17. एक्झाम्पल नंबर 17. इथं आहे क्यूब रूट. या ठिकाणी आहे क्यूब रूट dy बाय dx प्लस y. इकडे आहे क्यूब रूट आणि उजवीकडे आहे 4th रूट. ठीक आहे. मग आता काय करणार, सगळ्यात आधी बघा इकडचं क्यूब रूट करण्यासाठी म्हणजे क्यूब रूट काढण्यासाठी तुम्हाला क्यूब करावा लागेल आणि इकडचं 4th रूट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 4. म्हणजे सरळ एक काम करा ना, दोघं बाजूला 12 पॉवर घ्या. टेकिंग 12th पॉवर ऑन बोथ साइड. दोघं गोष्टी निघून जातील. ठीक आहे. मग आता बघा गिवन हा क्यूब रूट d2y by dx². ओके, याला आपण असं लिहू शकतो dy by dx प्लस y 1/3 d2y by dx² रेस्ट टू द पॉवर 1/4. आता दोघं बाजूला काय करायचं 12 पॉवर. टेकिंग 12th पॉवर ऑन बोथ साइड्स. मग त्यामुळे काय होणार आहे बघा, लक्ष द्या. प्लस y याचा पॉवर आहे तर 1/3 12 इज इक्वल टू
d2y/dx². याचा इथं ऑलरेडी पॉवर आहे 1/4 आणि याचा पॉवर घ्यायचा आपल्याला 12. मग आता बघा याच्यामुळे काय होणार आहे, 3 1 3, 3 चौक 4, 4 1 4, 4 3. सो dy/dx प्लस y, ओके, आणि रेस्ट टू पॉवर किती राहील इथं 4 इज इक्वल टू d2y/dx². ओके, आणि रेस्ट टू याचा पॉवर किती राहणार 3. मग आता तुम्ही सांगा हायेस्ट ऑर्डर किती राजांनो, इथं हायेस्ट ऑर्डर आहे सेकंड, सो ऑर्डर आहे 2. आणि व्हॉट अबाउट डिग्री, डिग्री आहे 3. ऑर्डर 2, डिग्री 3. चलो लिहून घ्या. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. 18. d2y/dx² इज इक्वल टू क्यूब रूट 1 प्लस dy/dx, 1 प्लस dy/dx. क्यूब रूटमध्ये सो आपल्याला क्यूब रूट डिलीट करायला लागेल इथून, मग त्यासाठी आपण दोघं बाजूला क्यूब घेऊयात. सो आधी गिवन d2y/dx² वन प्लस dy/dx रेस्ट टू द पॉवर 1/3. आता हा रेस्ट टू द पॉवर 1/3 काढण्यासाठी दोघं बाजूला क्यूब घेऊया. टेकिंग पॉवर 3 किंवा टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, सो बोला. थ्री इकडे हा 3 गेट कॅन्सल. 1 प्लस dy/dx. सो फ्रॉम दिस व्हॉट इज द ऑर्डर 2. आणि व्हॉट अबाउट डिग्री, त्याची पॉवर 3. ओके 18. आणखी 2 एक्झाम्पल घेऊ आणि कंप्लीट करूया. लिहून घ्या तुम्ही हे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 19. इकडे आहे क्यूब, स्क्वेअर रूट. ओके, क्यूब रूट स्क्वेअर रूट झालं आहे का काय? ठीक आहे, करूया ट्राय. चला एक शेवटचं एक्झाम्पल म्हणून ट्राय करू. याला जवळजवळ सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी कव्हर केले. टोटल प्रिव्हियस इयर क्वेश्चन एवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, 100% तुम्हाला सगळे प्रश्न जमतील. आता काय करणार, मी गिवन गोष्ट लिहून टाकतो. आता बघा इकडे क्यूब रूट आहे, इकडे स्क्वेअर रूट आहे. 3 पॉवर घ्यावी लागेल, 2 पॉवरचे एकत्रपणे आपण 6 पॉवर घेऊया. टेकिंग पॉवर 6. ऑन बोथ साइड.
हा 1/3 आहे क्यूब रूट असल्यामुळे, आणि पॉवर 6 हा स्क्वेअर रूट असल्यामुळे 1/2 आहे आणि पॉवर 6. ओके, मग 3 1 3, 3 2 बे 1 बे बे त्रिक. बोला फायनल एक्सप्रेशन. टू. Then what is the order? Order is equal to 2 आणि डिग्री किती? ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक आपला पूर्णपणे संपला आहे. याचे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मित्रांनो आपण इथं कंप्लीट केलेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनला सुरुवात करूया. ओके, थँक्यू सो मच.